आढावा घेतला तेव्हा पाहिलं की हा सगळा खटाटोप घोडे बाजार सुरू झालेला होता, अशा काही गोष्टी कानावरती आल्या आणि मग मीच असा विचार केला, माझ्या वरिष्ठांशी मी बोललो की असा पक्षाचा घोडेबाजार करून ह्या निवडणुका लढवणं हे काही कोकणाच्या संस्थेला हिताचं नाही आहे आणि म्हणून मी विचार केला आणि या ठिकाणी मी माझा उमेदवारी अर्ज आज मागे घेतलेला आहे. तुमचं पक्षाशी काही बोलणं झालं का तुमच्या नेत्यांशी? वरिष्ठांशी माझ्या बोलणं झालं. बरं, आता पुढची तुमची म्हणजे यानंतर आता सगळ्या एकूण वेगवेगळ्या चर्चा सुरू स्वाभाविकपणे होणार आहे. पक्ष नेतृत्वाचं म्हणणं काय आहे? आणि त्यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की नितेश राणे स्वतः उमेदवारी अर्ज तुमच्या सोबत आहेत. ते कोकणचे सुपुत्र आहेत, ते मंत्री कॅबिनेट मंत्री आहेत आणि विकासाच्या कामाच्या दृष्टीने त्यांचं सातत्यानं कोकणाकडे लक्ष असतं आणि त्यामुळे ते एक लीडर आहे. नाही, मुद्दा असा आहे की त्यांच्या शब्दाचं ते सांगतील काय ते, पण मला असं वाटतं की घोडेबाजार टाळण्याकरता मी हा निर्णय घेतला. यापुढे तुमची वाटचाल भाजपच्या दिशेने असणार आहे का? उमेदवारी मागे घ्या असं आव्हान केलं होतं, त्या आव्हानाला प्रतिसाद दिला काय? हो, तसं समजायला काही हरकत नाही. तुमची यापुढची वाटचाल ही भाजपच्या दिशेने असणार आहे का? यापुढची वाटचाल ही तुमची भाजपच्या दिशेने असणार आहे का? वाटचाल रत्नागिरीत आहे माझी. आजचा विषय हा निवडणुकीची उमेदवारी मागे घेण्याच्या पुरता आहे. असं काय असेल तर मी तुम्हाला सांगेन. पण साहेबांची शिष्टाई याच्यात महत्वाची होती, सर्वात महत्वाची. आदरणीय माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे साहेब यांचे तर माझे कौटुंबिक संबंध होते. मागच्या लोकसभेच्या वेळेला सुद्धा तुमच्या सगळ्या साक्षीनं मी त्या ठिकाणी त्यांचं काम केलं आठवतंय. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये जागा वाटपामध्ये जागा मला मिळाली नाही आणि त्यामुळं आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे या साहेबांनी मला त्या ठिकाणी उमेदवारी दिली आणि त्यामुळे उद्धवजी असतील, लक्ष्मीताई असतील, मिलिंद नार्वेकर असतील, संजय राऊत साहेब असतील, या सगळ्यांनी माझा मान सन्मान अद्यापर्यंत केलं आहे. मला उपनेता म्हणून त्यांनी जबाबदारी दिली आणि हा फॉर्म भरताना सुद्धा संजय राऊत साहेब किंवा आमचे मिलिंद नार्वेकर साहेब, स्वतः उद्धवजी यांनी मला खूप मार्गदर्शन आणि मदत केली. करताना नेमकं काय म्हटलं गेलं? तेच मी असं म्हणतोय की 1018 मतदार आहेत कोकणामध्ये, ह्या 3 जिल्ह्यामध्ये, आणि ज्या वेळेला आमच्या महाविकास आघाडीकडं बहुमत नाही आहे आणि मला सूचक मिळताना सुद्धा थोड्या अडचणी निर्माण झाल्या, काही लोकांच्या वैयक्तिक अडचणी असतील आणि त्यामुळे मी थोडंसं आत्मपरीक्षण केलं. ही निवडणूक कॉन्टेस्ट करत असताना आपल्याला काय ह्या ठिकाणी प्रतिसाद कसा मिळेल, त्याच्यापेक्षा जर ही बिनविरोध निवडणूक झाली तर एक चांगला पायंडा पडेल आणि संख्याबळ आमच्याकडे नव्हतं आणि ज्यांच्याकडे संख्याबळ आहे तर त्यांच्यामध्ये विसंगती होती मी फॉर्म भरत असताना. कारण अलिबागचे आमदार सन्माननीय आमचे दळवी साहेब यांच्या मुलीनं उमेदवारी अर्ज भरला होता आणि स्वाभाविकपणानं महायुतीमध्ये मताचं विभाजन होऊन त्याचा फायदा मला होईल अशा प्रकारचा माझा एक आराखडा होता. परंतु त्यांची उमेदवारी ही काल परवाच मागे घेतली गेल्यामुळे त्यांच्या मताचं डिव्हिजन होईल अशी सद्यस्थिती नव्हती आणि ही निवडणूक डिव्हिजन ऑफ वोटवर जिंकता आली असती किंवा काही ठिकाणी ज्याला घोडेबाजार म्हणतात, ह्या निवडणुका दुर्दैवानं हा शब्द आलेला आहे. तर त्यामुळे मला तर असं वाटतं भविष्यामध्ये राज्यसभेच्याच अशा निवडणुका होतात की आमदारांनी आपलं मत दाखवून त्याच्यामध्ये टिकमार करायची असते. तर ह्या विधान परिषद निवडणुकांना सुद्धा राज्यसभेच्या निवडणुकीसारखी मतांची प्रक्रिया झाली तर अधिक पारदर्शकतेनं या सगळ्या निवडणुका होतील आणि प्रामाणिक कार्यकर्ते त्याच्यामध्ये विजयी होतील असं मला वाटतं. नितेश राणे साहेबांनी सांगितलं तर घर वापसी करणार का? परत तयारी आहे? तर राजकारणामध्ये जर आणि तर ह्याला काही अर्थ नसतो. आपण काय घाई कशा करतो? माघार घेताना शब्द काय घेतला गेलाय किंवा तुम्ही काय मागितलं? नाही, माझा तर स्वभाव असा आहे की मी राजकारणात बार्गेन करायचं खूप काही कमवलं असतं. कारण मी सामाजिक कार्यकर्ता आहे. 80% समाजकारण आदरणीय हिंदुत्व सम्राट उद्धव ठाकरे साहेब सांगतात आणि 20% राजकारण. मी जर 100% राजकारण केलं असतं तर मी आणखीन कुठे गुवाहाटीला तुम्ही आता जो विषय म्हटला ती बांधिलकी, तुम्ही आता एक 2 प्रश्नांच्या आधीचं तुमचं उत्तर असं होतं की आम्ही आतापुरता हा विषय विरोधकांच्या विनंतीला मान देऊन जेव्हा तुम्ही अर्ज मागे घेता तेव्हा राजकारणात विरोधकच नाही, ते राज्यकर्ते आहे. असं काय? पण ही वैचारिक बांधिलकी राजकारणाचा तुम्हाला कधीही अनुभव आहे, आकडेवारी तुमच्या नजरेसमोर होती ना. असा साक्षात्कार काय झाला की त्या आकडेवारी सांगितलं ना मी, तीर्थयात्रेला काही मंडळी गेलेली आहेत, मला मतदारच भेटत नाही
तर मी काय करू? राणे साहेब अरे, आपल्या विनंतीला आता मान कुठलं द्या. पावसाळ्यातून तीर्थयात्रा कोणत्या चालू? नाही नाही आता जे- अंबरनाथची चालू आहे ना. तू जात नाही म्हणजे बाकीचे जात नाही असं राणे नाही. साहेब आपल्या विनंतीला मान देऊन बाळासाहेबांनी उमेदवारांना दाखल बघा एक परत सांगतो, आज मी इथे जे उपस्थित आहे ते भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आमची महायुतीचं सरकार